नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर आत्ता वाजलेत पहाटेचे 3:45 आणि आजची मोहीम आहे किल्ले शिवनेरी. होय, शिवजन्मभूमी. तर हा जो प्रवास आहे हा मी कल्याणवरून म्हणजे डोंबिवलीवरून करणार आहे. तर कल्याण, मुरबाड, सरळगाव, माळशेज घाट जो माझा खूप फेवरेट घाट आहे आणि खाली उतरलं की जुन्नर आणि तिथून मग शिवनेरी. तर तुम्हाला प्रवास, त्यानंतर गडावरची माहिती, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर स्टे ट्यून्ड. गुड मॉर्निंग, जय शिवराय. तर आत्ता आज आम्ही पोचलो आहे माळशेज घाटाच्या MTDC रिसॉर्टच्या इथे. आणि म्हणजे इथे जरा एक आम्ही वॉशरूम ब्रेक घेतलेला आहे. माळशेज घाटात आम्ही डॉट 7 वाजता पोचलो आहे, म्हणजे 3 तासात आम्ही माळशेज घाट पोचलेलो आहोत. आता पुढे 45 मिनटाचा रस्ता बाकी आहे. 45 मिनटाचा रस्ता पुणे 8पर्यंत आम्ही शिवनेरीला पोचू. शिवनेरीवरून नंतर मग जेव्हा पोचू तेव्हा पुढे बघूया. हे पहा, आपण आता पोचलोय शिवनेरी किल्ला. चालायला आम्ही सुरुवात करतोय. किती वेळ लागेल माहीत नाही. स्टे ट्यून. इथे गाईड पण आहेत का नाही याची पण काही कल्पना नाही आहे. तरी पण पुढे जर गाईड भेटले तर त्यांच्याकडून माहिती घेऊन आपण आपला व्हिडिओ बनवू. सर्वप्रथमतः तुमचं सर्व मेंबर्स ग्रुपचे शिवनेरी किल्ल्यावरती म्हणजे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी असलेला शिवनेरीगड या किल्ल्यावरती तुमचं सहर्ष स्वागत. माझं ओळख करून देतो. माझे नाव आहे प्रभाकर भालचिम, जुन्नर टूर गाईड. गेली 4-5 वर्ष झाले या जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटनचं म्हणजे गाईडचं काम करत आहे. तर आपण जुन्नर तालुक्यामध्ये आलो. जुन्नर तालुक्याचा थोडक्यात इतिहास सांगून आपण या गडाकडे येणार आहोत. तर जुन्नरचं पहिलं नाव होतं जीर्णनगर, जुन्नेर, नंतर आता जुन्नर झालेलं आहे. असं अपभ्रंश होत गेल्याचं जुन्नर नाव पडलेलं आहे. तर जुन्नर आज जशी मानववस्ती राहते तशी पूर्वीच्या कालखंडामध्ये या ठिकाणी मानववस्ती राहत होती. मग साधारणतः जास्त प्रमाणात आता जुन्नर हे एक राजधानीचं केंद्र म्हणून ओळखलं जाते सातवाहनांचं. तर या ठिकाणी आपल्या भारतामध्ये लेणी किती आहेत? 1200. महाराष्ट्रामध्ये 1000 ते 900 आणि एकट्या जुन्नर तालुक्यात 350 लेणी आहेत. असा लेणी समूह आपल्याला जुन्नर तालुक्यात सर्वाधिक पाहायला भेटतो. या गडकिल्ल्यांच्या आधी या ठिकाणी आपल्याला लेण्या पाहायला भेटतात. तर यादवांचं राज्य या ठिकाणी स्थापन झालं. त्याने ठिकठिकाणी सातवाहनांचं राज्य या ठिकाणी स्थापन झालं आणि त्याने ठिकठिकाणी लेणी खोदून घेतल्या. तर या शिवनेरी गडाला अधिक लेणी समूह आपल्याला पाहायला भेटतोय. काही शिलालेख पाहायला भेटतात. तर आपण जाता जाताना ते लेणी समूह पाहणार आहोत. पण जात असताना आपल्याला या शिवनेरी गडावरती 7 प्रवेशद्वार लागतात. तुम्ही पहिल्यांदा आला असता या ठिकाणी, आता आलात तर 7 प्रवेशद्वार ओलांडून आपण महाराजांच्या जन्मस्थळी जातो. मग गडाची बांधणी कधी झाली सुरुवात, गड केव्हा बांधला किंवा कधी बांधकाम झालेले अशा वेगवेगळ्या राजकालखंडामध्ये गडाचं बांधकाम करून गेलेलं आहे. साधारणतः याची बांधणी 1170 ते 1308 या कालखंडामध्ये गडाची बांधणी सुरुवात झालेली आहे. याच कालखंडामध्ये नंतर जो कोणी राज्यकर्ता आला त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये वास्तू बांधून गेलेले आहेत. आता पहिला दरवाजा आपण पाहतोय हा याचं नाव आहे महादरवाजा.
महादरवाजे आपल्याला मोठमोठे ब्लॉक पाहायला भेटतात. तर हे मोठमोठे ब्लॉक तर यांची बांधणी ही यादव कालखंडापासून, नंतर याचं बांधकाम साधारणतः मराठी कालखंडीन पेशवे कालखंड आपल्याला पाहायला भेटतं. कारण त्या ठिकाणी महिरपी कमान आहे, तर महिरपी कमान अशा ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. तर एकाच कालखंडामध्ये एकाच राज्याने एकाच या गडावरती वास्तू बांधून नाही गेल्या. मग जो कोणी राज्य करता आले त्यांनी त्या वास्तू बांधून गेल्या. म्हणजे याची बांधणी साधारणतः ही यादव कालखंडीन मराठी कालखंड आपल्याला पाहायला भेटते. परंतु इंग्रजांनी 3 टप्प्यामध्ये आपले नुकसान केलेले, 3 टप्प्यामध्ये गड तोडून टाकले, पाडून टाकलेले, ते पुन्हा नव्याने बांधले, त्यांची पुनर्बांधणी केलेली. त्यात शिवनेरीचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे शिवनेरीचा पहिला दरवाजा आणि ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला त्याची त्या इमारतीचा वरचा मजला, कारण 2 मजली इमारत, त्याचा वरचा मजला परत बांधलेला आहे. तो कोणी बांधलेला आहे? कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज यांचे चिरंजीव राजाराम महाराज आणि भास्करराव जाधव. आता भास्करराव जाधव हे तत्कालीन मुंबईचे शिक्षण मंत्री होते. ह्या दोघांच्या सहमतीने पहिल्या दरवाजाचं बांधकाम आणि महाराजांच्या जन्माच्या वरच्या मजल्याचं बांधकाम परत बांधणी झालेलं आहे. तो कालखंड साधारणतः 1926-27 दरम्यान हा कालखंड आहे. अशा प्रकारे हा पहिला दरवाजा आपल्याला मी सांगितलेला आहे. या बुरुजावरती जे काही पहारेकरी असतात शत्रूवरती निरीक्षण ठेवण्यासाठी, ते मातंग समाज होता, म्हणून या बुरुजाला नाव दिलंय मातंग बुरुज. गडाचा दुसरा दरवाजा नाव आहे गणेशी दरवाजा. आता पहिला दरवाजा आपण पाहिला त्याच्या मोठमोठ्या ब्लॉक विटा होत्या. या ठिकाणी छोटे छोटे ब्लॉक आहेत. म्हणजे कालखंड बदललाय किंवा बांधकाम बदललंय, तर स्ट्रक्चरही बदललेलं आहे पूर्णपणे. तर छोटे छोटे इटा आलेले आहेत आणि याच्यावरती ह्या दरवाज्यावरती आपल्याला काहीतरी प्राणी दिसतात. तुम्ही नक्कीच अनेक गड किल्ले पाहिलेत, तुम्हाला हे प्राणी कुठे पाहायला भेटले असतील. त्याचं नाव काय आहे? एक हत्ती असेल. हत्ती. अजून हे अगदी रायगडात तुम्ही नगरखान्यावरती पाहिलाय, महादरवाज्यावरती पाहिलाय. कोल्हे, सिंह वगैरे, सिंह. ठीक आहे, मी सांगतो. हे जे काही प्राणी आहेत, हा खराखुरा प्राणी नाही, हे काल्पनिक प्राणी आहे, रूप धारण प्राणी केलेलं आहे. त्याचं नाव आहे शरभशिल्प. शरभशिल्प रायगडवरती, नगरखान्यावरती, महादरवाज्यावरती, अनेक गडांवरती आहे, लोहगड यांच्यावरती. तर याचं नाव आहे शरभशिल्प. त्याच्या पायामध्ये छोटे छोटे प्राणी पकडलेत. छोटे म्हणजे मोठे हत्ती आहेत. हत्ती, कारण की या गडावरती जो राज्यसत्ता असेल, ज्या राज्याची सत्ता असेल, त्याला दाखवायचं आम्ही किती ताकदवान आहोत, आम्ही किती बलवान आहोत. हत्ती सिंहासारखे जरी मोठमोठे शत्रू सैन्य आमच्या साम्राज्यावरती चाल करून आले, तरी त्यांना आम्ही आमच्या पायदळी तोडू, एवढी ताकद आमच्या साम्राज्यामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी ते शरभशिल्प, यांना द्वारशिल्पही म्हटलं जाते, ते या ठिकाणी लावले आहेत. दुसऱ्या समोरच्या एका पायामध्ये एक पक्षी आहे, एकच धड आणि दोन चोची. तो आहे गंडबैरुंड. गंडबैरुंड हा आकाशाचा राजा आणि कर्नाटक राज्यसत्तेचा प्रतीक आहे. मग हा संदर्भ थेट आपल्या त्या राज्यापर्यंत जातो की आमची सत्ता इथपर्यंत अशी पसरलेली असते. तसंच वरती छोटे छोटे होल दिसतात, त्याला बोलतात जंग्या. तर जंग्यांचा उपयोग शत्रूवरती निरीक्षण ठेवण्यासाठी, भाला मारण्यासाठी केला असायचा. तर याची बांधणी साधारणतःपणे बहमनी कालखंडात अशा 5 शाया होऊन गेल्या. त्यापैकी निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, बरीदशाही, वरहाडशाही अशा 5 शाया होऊन गेलेल्या आहेत. जो कोणी राज्य करता आला त्यांनी या गडावरती या वास्तू बांधून गेलेल्या आहेत. जसं की पहिला दरवाजा पहिला आपण यादव कालखंड किंवा मराठा कालखंडीन दरवाजा पाहतो, नंतर बहमनी, नंतर तिसरा दरवाजा आहे पिराचा दरवाजा. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याची माहिती घेऊ. समोरचं जे काही तलाव आहे ना, ते तलाव आहे ओढचं तलाव आहे मीना नदीवरती. त्याच्या बाजूला एक गाव आहे, पारुंडे म्हणून गाव आहे, आणि त्या गावामध्ये एक मंदिर आहे, ब्रह्मनाथाचं मंदिर आहे. त्या ब्रह्मनाथाच्या मंदिराचे जीर्णोद्धार, पुनर्बांधणी मासाहेब जिजाऊ साहेबांनी केली. अप्रतिम असं मंदिर आपल्याला या जुन्नर तालुक्यात पाहायला भेटते. तर जुन्नर तालुका काय आहे? जुन्नर तालुका हा महाराष्ट्र राज्यातील पहिला पर्यटन तालुका आहे. सुरुवात झाली बरोबर. हे मुघलकालीनच आहे का बांधकाम? पूर्ण मुघल. फक्त आपण नजर टाकलं ना आपल्याला लगेच गड समजतोय, फक्त आपण लक्ष व्यवस्थित पाहिजे आणि मेन अभ्यास ओळख पाहिजे. बरोबर. गडाचा तिसरा दरवाजा आहे, नाव आहे पीर दरवाजा. तर पीर म्हणून आपल्याला तुम्ही सांगितलं आदिलशाही किंवा निजामशाहीच्या कालखंडात या दरवाजाचं असावं, कारण का निजामाची पहिली राजधानी जुन्नर आहे. अच्छा. निजामाची पहिली राजधानी जुन्नर. नंतर कुठे नेले? अहमदनगर, मग नंतर दौलताबाद त्यांनी नेलेलं आहे. मग त्यांच्याच कालखंडामध्ये या दरवाजाचं भावी असं बांधकाम केलं. असं बांधकाम आपल्याला स्ट्रक्चर एका मस्जिदी टाईप दिसतंय, आपण अंदाज लावू शकतो. नंतर या दरवाजाच्या पलीकडे ज्यावेळेस आपण महादरवाजा ओलांडला, त्याच्या बाजूला छोटे छोटे 2 खोल्या होत्या, त्याला देवडी असे बोललं जातं.
तसेच या बाजूला हे मोठमोठ्या देवड्या आहेत. या देवड्यांचा उपयोग साधारणतः सैनिकांना किंवा पहारेकऱ्यांना आरामासाठी काढलेले आहेत. आपण पाहू शकतो तिथे राहायचे ते सैनिक. सैनिक पहारेकरी त्यांना आरामासाठी जायचं. देवडी म्हणते त्याला. मार्ग आहे. आपण ज्या मार्गाने आलात हा आहे राजमार्ग, दुसरा आहे साखळदंडाचा मार्ग आणि तिसरा आहे चोरदिंडीचा मार्ग. असे आपल्याला या शिवनेरी गडावरती 3 मार्ग पाहायला भेटतात. परंतु आपण कोणत्याही गडावरती जर जायचं असेल तर राजमार्गाने जायचं, कारण इतर मार्ग हे फसवे असतात किंवा अवघड असतात. त्या मार्गाचा उपयोग करायचा नाही, आपण राजमार्गाने जायचं. गडाचा तिसरा मार्ग तो म्हणजे चोरदिंडीचा मार्ग. रेलिंग लावलेले पूर्णपणे तो चोरदिंडीचा मार्ग आहे, घस्तीचा मार्ग आहे, कारण तो थेट मार्ग आपल्याला गडाच्या मध्यभागी आणतो. आता हा मार्ग जरी आता बंद असला तरी पूर्वीच्या कालखंडामध्ये, ताराराणी साहेबांच्या कालखंडामध्ये या मार्गांचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग झाला. तर गडाला जर वेढा पडलाय आणि त्या वेढ्यातून आपल्याला बाहेर निघून जायचं आहे, मग आपण राजमार्गाने जाऊ, कारण त्या ठिकाणी पहारेकरी असणार. म्हणून त्या वेढ्यामधून सुटकून जाण्यासाठी असे गस्तीचे मार्ग, चोरदिंडीचे मार्ग महाराजांनी काढून ठेवलेले आहेत. ज्या वेळेस रायगडाला वेढा पडलेला जुल्फिकार खानाचा, त्यामध्ये स्वराज्याचे छत्रपती राजाराम महाराज त्या वेढ्यामध्ये अटकलेले आणि त्यांना बाहेर निघून जायचं होतं. म्हणून त्या एका रायगडाला दुसरा एक दरवाजा होता, तो म्हणजे वाघ दरवाजा. आणि त्या वाघ दरवाजातून छत्रपती राजाराम महाराज सुखरूपपणे निघून गेले. म्हणून आपलं स्वराज्य अबाधित राहिलं, सुरक्षित राहिलं. असं वाटा आपल्या महाराजांनी तत्पूर्वी त्या काढून ठेवलेल्या आहेत. कधी काय संकट आलंच तर त्या मार्गाने आपण बाहेर पडू शकतो. डोंगरामध्ये एक लेणी समूह आहे. मी सांगितलं तिन्ही चारही बाजूला लेणी समूह आहे. तर या डोंगरामध्ये आई तुळजाभवानीचा लेणी समूह आहे. महाराष्ट्रातलं आद्य लेणी जे समजलं जाते ते तुळजा लेणी समजलं जाते. याच्याच पलीकडे जीवदन, हाडसर, निमगिरी, चावणगड आपल्याला पाहायला भेटतो. तर हा परिसर हा पश्चिमेचा परिसर आहे. अगदी आपला जो काही व्यापार होता, हा व्यापार इतर देशांशी होता. ग्रीक, फ्रान्स, युरोप या देशांशी आपला व्यापार पहिल्यांदा चालायचा. तो थेट समुद्रमार्गे चालायचा. म्हणून तो मोठमोठ्या बंदरावरती उतरला. कल्याण, नाला सोपारा या बंदरावरती उतरल्यानंतर तो बैलांच्या, घोड्यांच्या, खेचरांच्या सहाय्याने तो घाटमाथ्यावरती आणला जायचा. तर तो मार्ग कुठला होता? आज आपण पाहतो की वेगवेगळे मार्ग आहेत, खंडाळा, लोणावळा किंवा हे असे नंतर घाटमार्ग आहेत. पण पूर्वीचा जो काही आपला आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग होता तो होता कल्याण ते प्रतिष्ठान, म्हणजे आजचं कल्याण आणि ते पैठण. हा आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग होता. तो मार्ग थेट कुठून चालायचा? नाणेघाट मार्ग चालायचा. नाणेघाटला जर आपण गेला असाल, कधी पाहिला असेल नाणेघाट, त्या ठिकाणी टोल टॅक्स रांजण आपल्याला पाहायला मिळतो. मग त्या ठिकाणी तो कर जमा केला जायचा, नंतर तो माल किंवा ते व्यापारी लोक वरती यायचे आणि तो थेट पैठणला निघून जातात. मग त्याच मालावरती नियंत्रण ठेवण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी साधारणपणे या गिरिदुर्गांची निर्मिती करण्यात आलेली आहे. मग त्या लेणी, आता मी सांगितलं लेणी खोदून दिले. एका श्रीचं साम्राज्य होतं, त्याचं नाव होतं नागनिका राणी. 36 ओळींचा शिलालेख आपल्याला त्या नाणेघाटामध्ये पाहायला भेटतो. तसंच काही लेण्या ज्या गुफा आहेत, चैत्यगृह, गवाक्ष, भोजन मंडप, विहार, हे अनेक ग्रीक लोकांनी दान दिल्याचा उल्लेख आपल्याला जुन्नर तालुक्यात पाहायला भेटतो. अगदी शिलालेखामध्ये आपण वाचला, तुम्हाला मी सांगाल शिवनेरी शिवाजीदेवीच्या पाठीमागे जर गेला तर मी म्हणतो सांगाल की कोणी दान दिलेले, त्यांचा शिलालेख आपल्याला पाहायला भेटते. तसंच या डोंगराच्या पलीकडे एक जलाशय आहे. आता आपण वडचं जलाशय पाहिलं, तसं इकडे माणिकडो आहे. तर आख्यायिका समजली जाते की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस सुरतेवरती स्वारी केली आणि तो जो काही खजिना आणलेला, तो खजिना साधारण या डोहामध्ये बुडवलेला असे आख्यायिका आहे. त्याचं नाव होतं, म्हणून त्याला नाव दिलं आहे माणिकडो धरण, परंतु त्याचं नाव आत्ता नामकरण झालेलं आहे शहाजी सागर जलाशय. मोठा भक्कम गडाचा 4था दरवाजा आहे, नाव आहे हत्ती दरवाजा. कारण प्राणी कुठपर्यंत येतात? आता गिरिदुर्ग आहे, पण प्राणी जिथपर्यंत माती आहे तिथपर्यंतच प्राणी येतात, कारण दगडांवरती प्राणी चढू शकणार नाही. जरी चुकून बाकून जरी हत्ती या ठिकाणी जरी आला तर हत्तीला जागा खूप मोठी लागते, या ठिकाणी तो मावू शकणार नाही. आणि त्या हत्तीने हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर या दरवाजाला, म्हणजे अनेक दरवाजांना आपल्याला खिळे पाहायला भेटतात, तसंच याही दरवाजाला मोठमोठे खिळे आहेत. त्या खिळ्यांना त्याचं शिर लागून ते रक्तबंबाळ होईल आणि दरवाजा उघडणार नाही. दुसराही पर्याय असायचा त्या ठिकाणी दरवाजा उघडण्याचा, तो म्हणजे लाकडाचे ओंडके घेतले जायचे. त्या लाकडाच्या ओंडक्या सहाय्याने मागे पुढे पुश करून तो उघडण्याचा प्रयत्न करायचे. परंतु तितकी जागा या ठिकाणी बांधकाम जे काही केलेलं आहे ते जागा एवढी उपलब्ध नाही, म्हणून दरवाजा उघडणार नाही. दुसरा
आता हा दरवाजा आपल्याला पूर्णपणे एका कातळात पाहायला भेटतो, म्हणजे एका दगडामध्येच पाहायला भेटतो. आपण अनेक दरवाजे 3 दरवाजे पाहिले, रचलेले होते, बांधकाम केलेलं होतं. हा पूर्णपणे एकच कातळ आहे, थेट त्यापर्यंत आहे. नंतर त्याच्यावरती मग ते बांधकाम केलेलं आहे. हा मिश्रित दरवाजा आपल्याला पाहायला भेटतो, म्हणजे 2 कालखंडामध्ये आपल्याला हा दरवाजा पाहायला भेटतोय. तसंच या ठिकाणी एखादा निवडक मावळेत आणि खालून हजारो सैन्याची तुकडी येते किंवा सैन्य फौजफाटा येतोय आणि 100 किंवा 50 मावळे असतील वरती, ते किती जणांशी लढू शकणार, कारण भारी पडणार आहे यांच्याशी लढण्यासाठी. पूर्वीच्या कालखंडामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी एक सांख्यिकी खुणा असायच्या गडांवरती. तर या ठिकाणी आपल्याला एक छोटा आणि मोठा एक हात दिसतोय, एक छोटा आहे, एक मोठा आहे. तर यांना सांगायचंय की जर तुम्ही आमच्यावरती जर चाल करून आलात तर तुमचे आम्ही हातपाय कलंक करू, या भीतीपोटी या ठिकाणी लावले. तसंच बांधकाम करण्यासाठी आपण एक बळी दिला जायचा पूर्वीच्या कालखंडामध्ये, ती प्रथा असावी, कारण बांधकामाला कुठं अडथळा यावं किंवा बलमूत्र राहावं म्हणून हा एक संदर्भ आपण या ठिकाणी लावू शकतो, एक स्त्रीचा आणि एक पुरुषाचा हात. तर गड सुरक्षित राहावा, शाबूत राहावा म्हणून गडाचं बांधकाम कसं करावं, इंटरलॉक सिस्टीम असते. तो वरचा पूर्णपणे दगड आहे, तो पूर्ण खाच घेतली जायची आणि खालच्या कातळाला खाच घेतली जायची. ते दोन्ही दगड एकामध्ये फिट केलं जायचं, त्याला बोलतात इंटरलॉक सिस्टीम. गड सुरक्षित राहावा, शाबूत राहावा म्हणून जेवढं पावसाचं पाणी पडेल ते सुनियोजितपणे निघून जावं म्हणून आज हजारो वर्षापूर्वीची जलनीती आज आपल्याला गडकोटामध्ये पाहायला भेटते. त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे पाण्याची पोहळी काढून दिलेली पाहायला भेटते. जेवढं पाणी पडेल ते सुनियोजितपणे या ठिकाणावरून पाणी निघून जातं. आता एवढा मोठा दरवाजा आहे, मग एखादा राजा येतो, एखादा प्रधानमंत्री येतो किंवा महत्त्वाची व्यक्ती येते, तर याच्यासाठी एका माणसासाठी एवढा मोठा दरवाजा उघडून ठेवायची गरज साधारणतः लागत नाही. म्हणून पूर्वीच्या कालखंडामध्ये त्या दरवाजाने छोटासा दरवाजा असायचा, त्याला बोलतात दिंडी दरवाजा. तर दिंडी दरवाजा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. पूर्णपणे एवढा दिंडी दरवाजा आहे, पाठीमागून त्याला कडी लॉक लावण्यासाठी आहे. आता इथून 2 मार्ग आहेत, एक जातोय शिवाई देवीकडे, एक जातोय महाराजांच्या जन्मस्थानाकडे. आपण शिवाई देवीचं दर्शन घेऊन महाराजांच्या जन्मस्थानाकडे जाणार. 5वा दरवाजा आहे, नाव आहे शिवाई देवी दरवाजा, कारण मंदिरच शिवाई देवीचं आहे. आपण कोणत्याही गडावरती जर गेलो तर आपल्याला देवीचं या दैवताचं मंदिर पाहायला भेटते. तसंच या शिवनेरी गडावरती आई शिवाई देवीचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये 2 मूर्ती आहेत, एक जी की सिंदूर लावलेला तो म्हणजेच मेन शिवाई देवीचा मुखवटा आणि त्याच्या पाठीमागे नवरात्रीच्यासाठी या स्थानिक ग्रामस्थांनी बसवलेली देवी आहे. दरवाजा आपण पाहता दरवाजा एकदम छोटा आहे आणि एकदम डिझाईन केलेले आहे, याच्यावरती कलाकुसरी पाहायला भेटते. आणि पहिला दरवाजा आपण पाहिला त्या ठिकाणी ते बुरुंज होते, ते गोल बुरुंज होते, मोठमोठे बुरुंज होते. या ठिकाणी अष्टकोनी बुरुंज आहेत, म्हणजे कोणाकोणाचे बुरुंज आहेत. जरी तोफेंचा गोळाचा जरी मारा लागला तरी या बुरुंजावरती आदळे आणि दरवाजा आपला शाबूत राहील म्हणून दरवाजा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतंय. तसंच हा दरवाजावरती जे काही नक्षीकाम केलेलं आहे, कोरीव काम केलेलं आहे, पूर्णपणे दगडामध्ये येते. असंच बांधकाम आपल्याला लाकडातही आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला भेटते. साधारणतः हा गड ज्यावेळेस पेशवे कालखंड म्हणजे मराठे सत्तेकाळ आला त्यांनी या दरवाजाचं बांधकाम केलं असावं. मराठी कालखंडीन आपल्याला एक बांधकाम पाहायला भेटते. या ठिकाणी आपल्याला ही महिरपी कमान पाहायला भेटते. नंतर ही काही फुलाची डिझाईन आहे, याला बोलतात वेलगुटी. वेलगुटी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. आता मंदिरामध्ये जाणार आहोत. मंदिरामध्ये 2 मूर्ती आहेत, त्या दोन्ही मूर्ती एका दगडामध्ये कोरलेल्या म्हणजे दगडामध्ये ठेवलेल्या आहेत. त्या दगडा पूर्णपणे एक कातळ दगड आहे, त्याला कार्विंग केलेलं आहे, त्याला बोलतात मेघडंबरी. आणि त्या दोन्ही मूर्ती त्या मेघडंबरीमध्ये ठेवल्या आहेत. तो गर्भगृह वगळता जो नंतरचा मंडप येतो त्याला बोलतात सभा मंडप. त्या सभा मंडपाचा जीर्णोद्धार पुनर्बांधणी नंतर केलेले. 1726 मराठे मंडळ कालखंड यांनी या सभा मंडपाचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आपल्याला पाहायला भेटते. कशावरनं तर त्या मंदिरामध्ये जात असताना आपल्याला दरवाजावरती एक शिलालेख आहे. त्या शिलालेखामध्ये सांगितले 1726 मराठे मंडळ कालखंड याने या सभा मंडपाचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे. आणि या मंदिरामध्ये जिजाऊमा साहेबांनी एक प्रार्थना केलेली, एक मागणं मागितलं की हे आई शिवाई देवी, जर का माझ्या पोटी एखादा पुत्ररत्न जन्माला आलास तर तुझ्याच नाव माझ्या बाळाचं नाव मी ठेवेल. ही प्रार्थना, हे मागणं जिजाऊमा साहेबांनी शिवदेवीकडे केलं नाही. शिवदेवीने हे मागणंही पूर्ण केलं नाही. अधिकची माहिती तुम्हाला मी शिवजन्म. राजघराण्यातल्या स्त्रिया इथपर्यंत चालत यायच्यानंतर त्यांना गडाच्या माथ्यावरती नेलं जायचं. त्या दरवाजापासून डोलीत मेहनत बसून गडावरती नेलं जायचं, म्हणून या दरवाजाला नाव दिलंय मेना दरवाजा. आता याची उंची जरी आपल्याला छोटी दिसत असली तरी आता नंतर हे बांधकाम केल्यानंतर भराव केला म्हणून त्याची उंची कमी झालेली आहे. 7वा दरवाजा आहे कुलप दरवाजा, त्या ठिकाणी जाऊ आपण.
गडाचा 7वा दरवाजा, आपण 5-6 दरवाजे पाहिले. कोणत्याही गडात जर गेलो तर आपल्याला 1 ते 2 आपल्याला 3 दरवाजे आपल्याला पाहायला भेटतात. परंतु शिवनेरी गडाला 7 प्रवेशद्वार आज शाबूत आपल्याला पाहायला भेटतात. तसेच एकूण 8 ते 9 दरवाजे असावे. तर आज आपण 7ही दरवाजे ओलांडले पार केलेले आहेत. 7वा दरवाजा त्याचं नाव आहे कुलुब दरवाजा. ज्यावेळेस सूर्योदय होईल त्यावेळेस हा दरवाजा ओपन केला जायचा, उघडला जायचा आणि सूर्य मावळला की दरवाजा बंद केला जायचा, म्हणून त्याला नाव दिलं आहे कुलुब दरवाजा. या दरवाज्यावरती आपल्याला काही बांधकामाचे अवशेष पाहायला भेटतात. त्या ठिकाणी लाकडी खांब होते आणि नंतर याच्यावरती दुमजली दरवाजा म्हणजे याचं राहण्याचं ठिकाण होतं. जे कोणी पहारेकरी असतील, गस्तीचे पहारेकरी असतील, त्यांच्या राहण्याची व्यवस्था त्याच ठिकाणी केली होती. त्यांची ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली म्हणजे खायचं प्यायचं त्यांची व्यवस्था याच दरवाजाच्या जवळ केलेली आहे. आपल्याला या ठिकाणी छोटंसं गोल स्ट्रक्चर दिसतंय. पूर्वीच्या कालखंडामध्ये जे धान्य साठवलं जायचं तिला बोलायचं कणगी बोललं जायचं. आज आपल्याला आदिवासी भागात जर गेलो तर कोठार कणग्या पाहायला भेटतात धान्य साठवण्यासाठी. तर हे धान्य साठवण्याची त्यांची कणगी असावी. नंतर आता हे धान्य आपल्याला या ठिकाणी आहे, मग पाणी पण पाहिजे पहारेकऱ्यांना. पूर्वीच्या कालखंडामध्ये गडांवरती पाण्याची व्यवस्था कशी होती, तर आता आपण प्लॅस्टिक PVC लोखंडी पाईप वापरतो. पूर्वीच्या कालखंडामध्ये माती भाजली जायची, त्याच्याद्वारे पाईप तयार केले जायचे, तिला बोलतात खापरी पाईपलाईन. ती खापरी पाईपलाईन आपण या ठिकाणी पाहू शकतो. सूत्र आहे गोल, हीच ती खापरी पाईपलाईन. अशीच व्यवस्था संपूर्ण गडावरती आपल्याला पाहायला भेटते. जसं की वरती हमामखाना आहे, त्या ठिकाणी आपल्याला ती पाईपलाईन पाहायला भेटते. आता इतके दरवाजे आपण पाहतो का संरक्षणाच्या दृष्टिकोनाने जरी शत्रू सैन्याने 1-2 दरवाजे जरी तोडून आतमध्ये आला तरी तिसऱ्या दरवाज्याने त्याचं संरक्षण केलेलं आहे, निरीक्षण केलेलं आहे. असं 4ही 5ही 6ही दरवाज्यांचं संरक्षण या कुलुब दरवाजाने केलेलं आहे. त्यातल्या त्यात जिजाऊ साहेबांना बाळणपणासाठी या गडावरती ठेवलेलं, म्हणून शत्रू सैन्यांना संरक्षणाच्या दृष्टिकोनाने या गडावरती आपल्याला एवढे दरवाजे पाहायला. वरती आता एवढे छोटे पहारेकऱ्यांचे आपण अन्न म्हणजे कोटी धान्य कोटी पाहिले. याच्या मोठा आता या गडावरती राबता किती असेल, सिबंदी किती असेल, सैन्य किती असेल, त्यांना धान्य किती पुरत असेल, तो धान्य साठा आपण या गडावरती अंबरखाना जो काही धान्य साठा आहे या गडावरती, हा गड 142 सेक्टरमध्ये, या गडावरती राबता किती असेल, सिबंदी असेल, त्यांना अन्नधान्य तर पाहिजेच. हा एवढा मोठा अन्नधान्य साठा आपल्याला अंबरखाना या ठिकाणी पाहायला भेटतोय. तसंच हा गड जसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने ओळखला जातोय तसं महसुली गड म्हणून ओळखला जातोय. जो गोळा काय शेतसारा जमा होईल तो गोळा केला जायचा, या ठिकाणी ठेवला जायचा असं समजा, आणि अनेक गड किल्ल्याने तो पुरवला जायचा. तर असंच आपण भटकंती करत आलात, असंच इंग्रजी प्रवासी काही अनेक इतिहास संशोधक या गडाला किंवा आपल्या भारत देशाला भेट देतात. तर एक इंग्रजी प्रवासी होता, त्याचं नाव होतं डॉक्टर जॉन फायर. त्यांनी या वास्तूचं निरीक्षण केलं, या गडाचं भेट दिली आणि ही वास्तू पाहिला अंबरखाना. तर त्याने एक अंदाज लावला की 1000 कुटुंबियांना 7 वर्ष पुरेल एवढं धान्य याच्यामध्ये साठवलं जाईल. जसं आपण अनेक गडावरती पाहतो. तर धान्य याच्यामध्ये पूर्णपणे साठवलं आहे. मग ते बाहेर कसं काढलं, आता पन्हाळगडाला एक दगड आहे छोटासा, तो दगड बाहेर काढला की धान्य ऑटोमॅटिक बाहेर. तसं या ठिकाणी कशी व्यवस्था केली धान्य बाहेर काढण्यासाठी, हे खिडक्या दिसतात, त्या खिडकींच्या साहाय्याने सहज पुश केलं की धान्य ऑटोमॅटिकली ते बाहेर यायचं, कारण भरलेलं असायचं. आता या ठिकाणी आपल्याला थंडावा जाणवतोय. अन्नधान्य नेमकी ऊन पाऊस जर लागला तर खराब होते. या ठिकाणी आपल्याला जास्त ऊन काही किंवा पाऊस, आता पावसाची होल आहे, त्या होलाचं त्याचं निरीक्षण की त्याचं संरक्षण केलेलं आहे. त्याच्याच मापाचा दगड वरती ठेवून किंवा अनेक साचा करून त्याच्यावरती गिलावा दिला जायचा की आतमध्ये पाऊस येणार नाही, त्याची व्यवस्था केली आहे. म्हणून या ठिकाणी धान्य नंतर जे कोणी राज्यकर्ते आले त्यांनी या वास्तूचा उपयोग त्यांच्या पद्धतीने केलेला आहे. साधारणतः याचा उपयोग हा अंबरखानामध्ये धान्य साठवण्याचा केला. याची बांधणी साधारणतः 15व्या-16व्या शतकात मलिक अहमद नावाचा एक निजामाचा वजीर होता, तो या ठिकाणी आला आणि त्यांनी या गडावरती वास्तू बांधून गेली. जसं आपण खायला पीर दरवाजा पाहिला असेल, अंबरखाना आणि ईदगाह, कमानी मस्जिद आपल्याला या मुघलकालीन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एवढा 1000 कुटुंबियांना 7 वर्ष पुरायचा एवढा पाणी पण पाहिजे. तर गडावरती एकूण 65 पाण्याच्या टाक्या आहेत. त्याच्यापैकी 2 महत्त्वाच्या टाक्या त्या म्हणजे गंगा आणि जमुना. आता जरी आपल्याला या रेल लावलेली एक भली मोठी टाकी दिसते, एवढ्याच मापाची टाकी, एवढीच मोठी टाकी आज आपण या ठिकाणी उभे आहोत, या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. आतमध्ये झाडापासून इथपर्यंत. मग आतलीला बोलतात पानपोडी, बाहेरच्याला बोलतात नानपोडी. पानपोडी म्हणजे पिण्याचं पाणी, नानपोडी म्हणजे वापरण्याचं पाणी. आता गडाचा माथा पूर्णपणे वरती आहे, तेवढं जेवढं पावसाचं पाणी पडेल ते सर्क्युलेशन होऊन जमा होऊन या टाक्यामध्ये जमा होते.
हे टाकं भरलं की बाहेरच्या टाक्यामध्ये जमा होते आणि बाहेरचं टाकं भरलं की ती गडाच्या पलीकडं बाहेर जाते. आतमध्ये पाणपोडीमध्ये जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. त्या ठिकाणी एक मार्ग आहे, या ठिकाणी एक मार्ग आहे. आणि त्या गेटमधून आतमध्ये गेलो की पायरी मार्ग आहे. पायरी मार्गातून आपण पूर्णपणे पाणपोडीमध्ये जाऊ शकतो. बिसलरीच्या व्यतिरिक्त थंडगार आणि शुद्ध पाणी आपल्याला या पाणपोडीमध्ये प्यायला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच गडावरती झालाय, म्हणून या टाक्यांना शिवतीर्थही समजलं जातं. आणि महाराजांनी जो पहिला पाण्याचा घोट घेतलेला समजतो तो याच टाक्यातून घेतलेला समजतोय, गंगा आणि जमुना, म्हणून यांना शिवतीर्थही समजलं जातं. याची खोली जर पाहिली तर 30 ते 35 फूट खाली खोली आणि रुंदी पण तितकीच आपल्याला पाहायला भेटते. तर नक्कीच आता आपण महाराजांच्या जन्मस्थळात जी काय माझ्यासमोर पाठीमागे वास्तू पाहतात, ही गडावरची सर्वात नंतरची बांधलेली वास्तू आहे. आता दरवाजे आपण पाहिले वेगवेगळ्या कालखंडात किंवा जुने दरवाजे पाहायला भेटतात. ही वास्तू पाहत ही नव्यानं म्हणजे चांगलं बांधकाम आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. म्हणजे गडावरची सर्वात नंतरची जी काही कोणती वास्तू बांधली असेल ती म्हणजे शिवकुंज. आता ही शिवकुंज आपण पाहतो, आपण ज्या राज्यात राहतो, महाराष्ट्र राज्यात राहतो, महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झालेली आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 7 नद्यांचे जल आणून या ठिकाणी या भूमीचं पूजन केलं, म्हणजे अभिषेक केला. तारीख होती 27 एप्रिलला त्याचं काहीतरी भूमिपूजन झालं, कामकाज चालू झालं. परंतु महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या ठिकाणी जलकुंभ आणून या भूमीचं पूजन केल्यानंतर ही इमारत बांधण्यात आलेली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही मुंबईमध्ये ऑफिशियल कारभार सुरू झाला. परंतु जे ठिकाण सुचवण्यात आलं, जे स्थळ सुचवण्यात आलं की महाराष्ट्र राज्याची स्थापना घोषणा कुठून द्यायची, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ. म्हणून या ठिकाणावरून आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना घोषणा देण्यात आलेली आहे. यासाठी 108 जणांचा, संयुक्त महाराष्ट्रामध्ये 108 ते 110 जणांचा बळी गेलेला आहे. कारण मुंबई ही गुजरातकडे चाललेली आणि महाराष्ट्रासह मुंबई एकत्र यावा म्हणून या लढ्यामध्ये 108 जणांचा बळी गेलेला आहे. आणि तो हुतात्मा चौक आपण साजरा करतो, तर चर्चगेटच्या बाजूला आपल्याला तो हुतात्मा चौक पाहायला भेटतो. ही मस्जिद आहे. तर या ठिकाणी लखुजीराव राजे, शहाजीराजे नियमितप्रमाणे मोगलांकडे, आदिलशाही, निजामशाहीकडे चाकरीस राहिले. त्यांच्या कालखंडामध्ये नमाज बांधलेली या ठिकाणी आहे. कारण निजामाची पहिली राजधानी ही जुन्नर आहे, म्हणून त्या गडावरती आपल्याला अशा वास्तू पाहायला भेटतात. तर गड बांधणीसाठी जो काही माल लागायचा तो माल गूळ, शिसा, चुनं, भाताचं तूष आणि लिक्विड उडदाची डाळ हे पूर्णपणे मिश्रण केलं जायचं. तो एक घाणा असायचा, चुन्याचा घाणा. आपण रायगडावरती जर गेला तर नाणे दरवाजाला आपल्याला तो चुन्याचा घाणा पाहायला मिळतो. तसंच या ठिकाणी आपल्याला एक स्ट्रक्चर दिसते, छोटं गोल स्ट्रक्चर दिसते. ते स्ट्रक्चर साधारण चुन्याचा घाणा या ठिकाणी ती मेड वगैरे रोवली जायची. नंतर तो माल पूर्णपणे मळला जायचा आणि मळलेला माल जो तयार झाल्यानंतर तो बांधकामासाठी वापरला जायचा. पुढे आहे महाराजांचं जन्मस्थळ, त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेत आलो आहोत. त्या ठिकाणी मी सांगितलं वरती कोळीचा पुतळा आहे, दिसतोय वरती लास्ट एकदम वर. त्या ठिकाणी त्याच्या बाजूला तो चौथा राहतो, त्याच्या पाठीमागे ते कोळीचा पुतळा त्याला काढलेला आहे. हा जे काही स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर म्हणजे हमामखाना. हमामखाना म्हणजे स्नानगृह आहे. पूर्वीच्या कालखंडात जे काही आंघोळीसाठी जागा असायची ते स्नानगृह आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. हे चुलांगण आहे, या ठिकाणी पाणी गरम केलं जायचं. नंतर आतमध्ये एक टप आहे, बाथटब आहे आंघोळीसाठी, तिथं पाणी सोडलं जायचं, स्नान केलं जायचं. तर हा एक सरकारवाड्याचा निम्मा भाग म्हणून स्नान हमामखाना ओळखला जातो. नंतरचा वाडा, चौसुकी वाडा आपण त्या ठिकाणी पाहतो. व्हेंटिलेशन पण जाणवलं. सूर्य नभी नव्यानवलाईचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, चंद्र तुझा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. आपण संपूर्ण गडाची माहिती घेत आलो, संपूर्ण वास्तूची माहिती घेत आलो. ज्या गडावरती जेवढे वास्तू आहेत त्यांची माहिती घेतली आहे, बरोबर. याच्या पलीकडे बदामी तलाव आहे, लास्ट कडे लोट आहे. आणि हा ज्या आपण ठिकाणी बसलो हा एक वाडा, सरकारी वाडा आहे. आता सरकारी वाडे आपल्याला रत्नागिरी, कोल्हापूर, पन्हाळा या ठिकाणी जर गेलं तर आपल्याला पाहायला भेटतं. आता ही इमारत आपल्याला पाहायला भेटते, तो वर 2 मजली इमारत आहे, खालचा एक मजला आणि एक वरचा एक मजला. अशाच इमारती या चारही बाजूने असाव्यात. वाडा कसा असतो आपण आला तो मुख्य प्रवेश मार्ग म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आहोत.
सर्वप्रथम तर आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वच ओळखतो, मानतो. त्यांच्या कथा कादंबऱ्या आपल्याला सर्वांना माहीत आहे. त्यांनी जो काही पराक्रम केला, त्यांची जन्मतारीख, त्यांचा जो काही रणसंग्राम युद्ध पराक्रम आहे, तो सर्वांना माहिती आहे आपल्याला. कधीच आहे? महाराजांच्या जन्माच्या नंतरचा माहिती. परंतु ज्यावेळेस महाराज जिजाऊ साहेबांच्या गर्भावस्थेमध्ये ज्यावेळेस पोटामध्ये होते, त्यावेळची परिस्थिती, तो कालखंड तुमच्यासमोर थोडासा मांडण्याचा प्रयत्न करतो. तर ती घटना या गडावरती नाही, तर ती देवगिरी किल्ल्यावरती घडली. खरं तर मराठी सत्ता भक्कम करण्यासाठी, बळकट करण्यासाठी महाराष्ट्रातील 2 घराणे पुढे आलेले आहेत. ते म्हणजे शिंदखेडचे लखुजीराव राजे जाधव आणि बेरूचे शहाजीराजे भोसले. हे भोसले आणि जाधव कुटुंब 2 प्रतापगार घराणे महाराष्ट्रातील पुढे आलेले आहेत आणि ते महाराष्ट्र सत्ता किंवा महाराष्ट्र धर्म वाचवा किंवा मजबूत करावा म्हणून ते पुढे आलेले. तर ती घटना देवगिरी किल्ल्यावरती झाली. ती घटना तारीख 25 जुलै 1629. 25 जुलै 1629 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 आहे. आणि ही घटना 25 जुलै 1629 ची घटना आहे. घटना देवगिरी किल्ल्यावरती झालेली आहे. निजामशाह त्या देवगिरी किल्ल्यावरती आहे. त्या देवगिरी किल्ल्यावरती असताना लखुजीराव राजे जाधवांना एक पत्र काढलेलं आहे, एक फरमान काढलेलं आहे की तुम्ही तोलामोलाचे सरदार आहात, एक मराठी सरदार आहात तोलामोलाचे, म्हणून तुम्हाला आम्ही आमंत्रित करतो आमच्या दरबारी, तुम्ही यावं. लखुजीराव राजे जाधव एकटे न जाता त्यांच्या मुलांनाही घेऊन जात आहेत. आचलोजी राजे, रघोजी राजे, बहादूरजी राजे यांना घेऊन त्या निजामशहाच्या भेटीत जात आहेत. जात असताना कुठलेही हत्यार, कुठलेही शास्त्र नसताना निशास्त्रपणे त्या देवगिरी किल्ल्यावरती जात आहेत. निजामशहाने पूर्णपणे कट कारस्थान केलेलं आहे, डाव टाकलेला आहे यांचा खात्मा करायचा म्हणून. तर निजामशाह त्याच्या गादीवरती, आसनावरती पूर्णपणे बसलेला आहे, मस्तपैकी गादी टाकून. आणि ज्या वेळेस लखुजीराव राजे जाधव त्या दरबारामध्ये जातात, एंट्री करतात, निजामशाहला मुजरे घालतात. त्याच क्षणी तो निजामशाह नाराजी व्यक्त करून त्याच्या अंतपुरात जातात. अंतपुरात गेल्यानंतर म्हणजे आतल्या खोलीत गेल्यानंतर या ठिकाणी एका तोलामोलाचे सरदार लखुजीराव राजे जाधव यांचा अपमान झालेला आहे. निजामशहाला मुजरे घालतात. मुजरे घालताना हा निजामशाह एक नाराजी व्यक्त करून त्याच्या अंतपुरात जातो, म्हणजे आतल्या दालनात जातो. या ठिकाणी लखुजीराव राजांचा म्हणजे तोलामोलाचे सरदार असलेले लखुजीराव यांचा अपमान झालेला आहे. हा अपमान जिव्हारी लागल्याने लखुजीराव राजे परतीचा प्रवास करतात, माघार फिरत आहेत. त्याच क्षणी त्या दरबारातले असलेले सैनिक हमशाम याने त्यांच्या मेनातून सरसर तलवारी बाहेर काढल्याने जाधव कुटुंब, संपूर्ण जाधव कुटुंब या देवगिरी किल्ल्यावरती गारज झालेले आहे. ही बातमी जिजाऊ साहेबांच्या कानी पडते. किती हाल झाले असेल जिजाऊ साहेब, किती वेदना सहन केल्या असेल आपण कल्पनाही करू शकणार नाही. अशीच ही बातमी वाऱ्याच्या वेगासह शहाजीराजांना कळते की आपल्या सासऱ्याचा खून या निजामशहाने केलेला आहे. मग आपण कितपर्यंत त्याची नाकरी करायची, कितपर्यंत चाकरी करायची, कितपर्यंत त्यांचं काम करायचं. शहाजीराजांनी तुरंत निर्णय घेतला, नको ही जहागिरी, नको ही मनसबदारी. आदिलशाही गेला तरी नोकरी, कुतुबशाही गेला तरी नोकरी, सुलतानच आहे किती तरी केला तरी. शहाजीराजांनी तुरंत निर्णय घेतला की आपल्याला जो वडोलीपुराची जहागिरी मिळालेली आहे, पुणे, सुपे, चाकण, इंदापूर या ठिकाणी जावं आणि आपलं राज्य पाहावं, आपली लोक पाहावी, आपली तलवार, आपली मनगट पाहावी. शहाजीराजांनी तुरंत निर्णय घेतला आणि ते आपल्या प्रांती म्हणजे मनसबदारीवरती, जहागिरीवरती आलेले आहेत. तर आल्या असताना त्यांना एक मोठी जोखीम, त्यांच्यापुढे एक मोठी जोखीम होती, ती म्हणजेच या उघड्या मुलखामध्ये जिजाऊ साहेबांना ठेवायचं बाळणपणासाठी. साहेब ते गरोदर आहेत, म्हणजे ठेवायचं कुठं, तर असा सह्याद्रीचा एखादा बळकट किल्ला, दणकट किल्ला पाहिजे. आणि शहाजीराजांना तुरंत एका गडाची, तो म्हणजे शिवनेरी गडाची आठवण झाली. भीमाशंकरच्या जटात आणि नाणेघाटाच्या होतात असा बुलंद गड किल्ला म्हणजे शिवनेरी. त्या शिवनेरी गडाच्या चारही बाजूने 8ही दिशांना पूर्णपणे देवस्थान, गड किल्ले आणि मधोमधी हा शिवनेरी गड. त्यातल्या त्यात ज्यावेळेस जिजाऊ साहेबांनी या गडावरती रवाना केलं, शहाजीराजांनी ज्यावेळेस घेऊन आले, त्यावेळेस 500 घोडेस्वार, निवडक दायनी, सुहिणी, वैद्य देऊन या गडावरती जिजाऊ साहेबांना रवाना केलेले आहे. आणि शहाजीराजे परत दर्याखानासोबत लढायला गेलेले आहेत, स्वारीवरती गेलेले आहेत. जात असताना जिजाऊ साहेब ज्यावेळेस या ठिकाणी येत असताना हत्ती दरवाजा ओलांडला आणि हत्ती दरवाजाच्या वरती आल्यानंतर शिवाईदेवी दरवाजापर्यंत गेल्या आणि त्या ठिकाणी शिवाईदेवीपुढे दंडवत पडले. आणि या गडावरची हळूवारपणे ही गार वाऱ्याची झुळूक जिजाऊ साहेबांच्या पाठीवरून हात घेऊन गेली.
जिजाऊमासाहेबांनी आई देवीकडे एक प्रार्थना केली, एक मागणं मागितलं. हे परकीय सुलतान या ठिकाणी येऊन इथल्या जनतेला अन्याय अत्याचार गुलामगिरी राखतायत, इथपर्यंत हे संकट कुठेतरी दूर व्हावं, इथल्या प्रजेला कोणतरी राजा मिळावा म्हणून जिजाऊमासाहेबांनी या शिवादेवीकडे प्रार्थना केली. जर का माझ्या पोटी एखादा पुत्ररत्न जन्मालाच तर तुझ्याच नावावर माझ्या बाळाचं नाव मी ठेवीन. आणि मागणे शिवादेवीनं पूर्ण केलेलं आहे. अशाच या धामधुमीच्या काळामध्ये साधारणतः 13व्या-14व्या शतकापासून परकीय सत्ताधारी येतात आणि इथल्या जनतेवरती अन्याय अत्याचार, कितपर्यंत अन्याय अत्याचार, भर दिवसा माणसांच्या कत्तली केल्या जायच्या, सोनं नाणं ओरबाडून घेतलं जायचं. जर का ते सोनं नाणं ओरबाडून नसेल येत तर तो भाग कापला जायचा. इतकी क्रूर प्रथा असायची. आणि हे संपूर्ण हे जिजाऊमासाहेब पाहत होते की काय चाललंय, हे कुठेतरी थांबावं आणि इथल्या प्रजेला एक राजा मिळावा, हे जिजाऊमासाहेबांच्या अंगीकृत होतं. जिजाऊमासाहेबांनी या वाड्यामध्ये, या खोलीमध्ये ठेवलं. ही खोली म्हणजे बाळंतपणाची खोली आहे. तिला पूर्वीचं नाव होतं ती एक अंधार खोली. आज या खोलीमध्ये जर गेलो ना, चारही बाजूने पूर्णपणे अंधार आहे आणि एकच झरोक आहे, तीच ती अंधार खोली. आणि याच अंधार खोलीमध्ये जिजाऊमासाहेबांना ठेवलेलं आहे. दिवसामागे दिवस जात आहेत, उजडत आहेत. अशा ह्या धामधुमीच्या काळामध्ये ह्या जुन्नर प्रांतावरती हे परकीयांचं आक्रमण तर आहेतच, परंतु जुन्नर प्रांतात 2 ते 3 वर्षापूर्वी दुष्काळ पडलेला. त्याच कालखंडामध्ये इथल्या जनतेला खायला अन्न नाही, पाऊस पडला नाही तर अन्न नाही, अन्न नाही तर धान्य उगवणार नाही काही. म्हणून या प्रांतातील, या परिसरातील लोक या किल्लेदाराकडे येऊन विनवणी करतात. आता हे त्यावेळचे किल्लेदार होते शिदोजी विश्वासराव. त्यांची एक मुलगी होती, तिचं नाव होतं जयंती राणी. छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ युवराज संभाजी यांचा विवाह याच गडावरती झाला. म्हणून आपल्या पाहुण्यांकडे बाळणपणासाठी जिजाऊमासाहेबांना या गडावरती ठेवलेलं. कारण का घरच्या माहेरपणाहून माहेरपण आपल्या बाळणपण जिजाऊमासाहेबांचं करतील. अशा प्रकारे शहाजीराजांनी जिजाऊमासाहेबांना या ठिकाणी ठेवलेलं. धामधुमीचा काळ ठीक आहे चालू आहे, हे चालू आहे, परंतु जिजाऊमासाहेबांना आता हे पूर्णपणे दिवस जड झालेले आहेत, म्हणजे प्रस्तुतच्या काळा या लागलेल्या आहेत. धामधुमीचा काळ थोडंसं बाजूला ठेवून संपूर्ण प्रजेचं लक्ष, जनतेचं लक्ष ते म्हणजे फक्त जिजाऊमासाहेब. कारण का की जिजाऊमासाहेबांना एकूण 6 पती झाले, त्याच्यापैकी 4 अल्पजीवी ठरलेले, 2च राजे आपल्याला माहिती आहेत, युवराज संभाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज. आणि हीच बातमी ऐकण्यासाठी इथली जनता, इथली प्रजा कान टवकारून डोळे करून या प्रवेशद्वाराकडे लागले की काय बातमी. हे अंगण आहे, त्याच अंगणामध्ये प्रतिष्ठित राहिलेले आहेत, म्हणजे बसलेले आहेत आणि त्यांच्या नजर या प्रवेशद्वाराकडे लागले. 18 फेब्रुवारीचा दिवस पूर्णपणे उजळून मावळतेला गेलेला आहे. तो पूर्णपणे अंधार. दुसरा दिवस तो म्हणजे भाग्याचा दिवस, सोनियाचा दिवस. 19 फेब्रुवारी 1630चा दिवस, वार शुक्रवार. हा सूर्य, हा दिवस पूर्णपणे उघडलेला आहे आणि कलत कलत सूर्य माथ्यावरती आलेले आहे. तसेच या प्रांगणामधले असलेले, अंगणामध्ये असलेल्या लोकांची लगबग सुरू झालेली आहे. दायनींची, कुळंबिनींची, वैद्यांची लगबग सुरू झालेली आहे. आतमधून काय बातमी येते हे ऐकण्यासाठी इथली जनता आतुरतेने वाट पाहते. आणि सूर्य कलत कलत पूर्णपणे अस्ताला गेलेला आहे, लालबुंद झालेला आहे, मावळलेला आहे सूर्य. आणि याच खोलीमधून एखादी दायनी म्हणा, एखादी सोहिनी म्हणा, दाराचा पडदा हलवते आणि बाहेर येऊन प्रजेला आवाज देते, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा जिजाऊंना झाला, मुलगा शहाजीराजांना झाला, मुलगी अख्ख्या हिंदुस्थानला झाला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. नमः पदे पार्वत हरे हरे महादेव. हरे हरे महादेव.